आज मी साईबाबांचं दर्शन घ्यायला इथं आलोय. त्यांनी मोर्चा काढला, त्याच्यानंतर काय काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एकच फक्त सांगतो की काही जरी झालं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचाच भगवा पडणार आहे. एका वाक्यात उत्तर जर सांगायचं झालं तर सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या महाराष्ट्रातल्या आहेत, पंचायत समितीपासून BMC पर्यंत, मुंबई महानगरपालिकेपर्यंत सगळीकडे माहिती मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केल्यानंतर मला असं वाटतं की त्या गोष्टीला हे अंतिम स्वरूप येतं. कर्जमाफीची घोषणा ही स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समवेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जे अपेक्षित आहे ते 30 जून पर्यंत घडणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण या सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. यानंतर आपण सत्कार करणार आहोत आपल्या मतदारसंघाचे आमदार या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री. पुढचा सत्कार आपण करत आहोत संगमनेर विधानसभेचे नवनिर्माण आपल्याला उपलब्ध झालेली आहे असे संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय भीमराज दराडे साहेब यांचा सत्कार श्री आप्पासाहेब पोते व श्री दीपक बारुळे. आता मी विनंती करेन सर्व आमच्या शिर्डीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना शिर्डीकरांच्या वतीने या ठिकाणी योग्य सत्कार होत आहे. 40 वर्ष झाले त्या जागेवर काही होत नसेल तर आपण कृपया करून MIDC मंजूर करून द्यावी. एका मीटिंग मध्ये सामंत साहेबांनी ती MIDC शिर्डीची मंजूर केली आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जलद गतीने तयार होणारी MIDC म्हणून आपण आज अग्रेसर वाटचाल करत आहोत. आज त्या MIDC मध्ये इंडस्ट्रियल क्लस्टरच्या माध्यमातून सामंत साहेबांनी दिलेल्या मंजुरीमुळे महाराष्ट्रामधल्या होणाऱ्या 3 इंडस्ट्रियल क्लस्टर पैकी आपल्या शिर्डी MIDC ची निवड माननीय सामंत साहेबांच्या माध्यमातून झाली. त्याबद्दल त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. महाराष्ट्र शासन आणि महायुती सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, मागच्या सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब आणि आज विद्यमान असलेले उपमुख्यमंत्री या तिन्ही नेत्यांमुळे जेव्हा महाराष्ट्रामध्ये युवकांना रोजगार स्थापित करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकल्पांचा नियोजन करत होते तेव्हा टाटा टेक्नॉलॉजी, टाटा ही या देशामधली विश्वामधली अतिशय प्रख्यात कंपनी म्हणून त्याचं मानांकन आहे. आणि म्हणून माननीय स्वर्गीय रतन टाटा साहेबांनी हा निर्णय घेतला की जर मी या देशाच्या पुढच्या पिढीसाठी काही करू शकतो तर माझ्या कंपनीच्या माध्यमातून देशाची पुढची पिढी रोजगारासाठी तयार होत असेल तर टाटा कंपनीने हा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक MIDC मध्ये त्या ठिकाणी 150 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक टाटा कंपनी करून हे प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेला सुरुवात झाली. पण या केंद्राला उभं करण्यामध्ये एक अट अशी होती की शासनाने त्याचा 30 कोटी रुपयाचा हिस्सा हा जोपर्यंत वर्ग केला नाही तोपर्यंत ते प्रशिक्षण केंद्र सुरू होऊ शकत नव्हतं. परत एकदा यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका बजावणारे आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित असणारे माननीय मंत्री महोदय उदय सामंत साहेबांनी एका मिनिटामध्ये सुजय काय आणलंय म्हणजे साहेब ते 30 कोटी रुपये तुमच्या महामंडळाकडून लागतात. एका मिनिटात सही आणि एका दिवसात 30 कोटी रुपये महामंडळाच्या माध्यमातून टाटा टेक्नॉलॉजीकडे वर्ग झाले आणि टाटा टेक्नॉलॉजी आणि MIDCच्या संयुक्त विद्यमानाने आज होणारं भूमिपूजन अवघ्या 200 कोटी रुपयाचं टाटा कंपनीच्या माध्यमातून प्रशिक्षण केंद्र पुढच्या 1 वर्षामध्ये शिर्डी येथे सुरू होणार आहे. हे सुरू होणारे सेंटर आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मला असं वाटतं की आजचे हे दोन्ही मंत्री, या दोन्ही मंत्र्यांच्या माध्यमातून हे दोन्ही उपक्रम MIDC टाटा सेंटर हे
पुढचे 50 वर्ष या दोघाही मंत्री महोदयांचं योगदान आमचा तालुका कधीही विसरणार नाही या शब्द या कार्यक्रमाच्या माध्यमातून. शेवटी एक निर्णय घेण्याची क्षमता आणि निर्णयाच्या माध्यमातून या महाराष्ट्राची पिढी कशी उज्ज्वल होईल हा दृष्टिकोन ठेवून चाललेलं महायुती सरकार आज या ठिकाणी काम करत आहे. त्याचबरोबर आजचे प्रमुख पाहुणे उदय सामंत साहेबांची निवड आम्ही का केली? गेल्या अनेक वर्षापासून राहत्या तालुक्याचं शासकीय ITI हे डॉक्टर के.वाय. गाडेकरच्या राहत्याच्या बिल्डिंग मध्ये तळमजल्यावर सुरू असायचं. खरं तर डॉक्टर गाडेकर सरांचे पण आभार मानले पाहिजे की त्यांनी ती जागा दिली. राहत्यामध्ये तसं जागा मिळायला किंवा जागा कोणी देत नाही, पण डॉक्टर साहेबांनी ती जागा दिली. तळमजल्यावर अवघ्या 24 विद्यार्थ्यांमध्ये ते ITI चालत होतं. मग जागेचा प्रश्न कसा सोडवायचा? आम्ही परत सामंत साहेबांकडे गेलो. म्हणजे सामंत साहेब आपण MIDC दिली, 30 कोटी रुपये दिले. आम्हाला आता गव्हर्नमेंट ITI कॉलेजसाठी जर आपण जागा दिली तर MIDC आणि ITI मध्ये शिकणारा विद्यार्थी लगेच रोजगाराच्या संधीच्या माध्यमातून MIDC ला आम्हाला जागा उपलब्ध करून द्या. 2 एकर जागा 1 रुपयामध्ये राहत्या तालुक्याच्या गव्हर्नमेंट ITI कॉलेजसाठी सामंत साहेबांनी मंजूर केली. हे एका दिवसात होऊ शकत नाही. आजचा हा कार्यक्रम गेल्या 2 वर्षाच्या सलग मेहनतीमुळे घडत आहे. हे एका दिवसामध्ये जागा झालेला कार्यक्रम नाही. यामध्ये कष्ट आहेत महायुती सरकारचे, यामध्ये कष्ट आहेत आज उपस्थित असलेल्या दोन्ही मंत्री महोदयांचे, यामध्ये कष्ट आहेत गव्हर्नमेंट ITI कॉलेजच्या सगळ्या आमच्या कर्मचारी बांधवांचे, MIDCच्या सर्व कर्मचारी बांधवांचे. आणि मी विशेष आभार मानेल या टाटा कन्सल्टंटचे समन्वयक प्रीतम गांजेवार यांचे की त्यांनी पाठीमागे लागून हा प्रकल्प आणि हा करार सही करण्यामध्ये प्रीतम गांजेवार यांनी अतिशय अमूल्य भूमिका पार पाडली. राजकारण करत असताना फक्त मतं मागायपुरतं नाही, क्षणिक वेळ काढून घेण्यापुरतं नाही, पण दूरदृष्टी ठेवून आज जर आपली ही सत्ता आली असेल तर या मतदारसंघाने गेले 40 वर्षापासून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना निवडून दिला असेल, या 40 वर्षापेक्षा 30 वर्षामध्ये मंत्रिपद आम्हाला मिळालं असेल तर आम्ही या मिळालेल्या 30 वर्षाच्या मंत्रिपदाचा उपयोग आमच्या या परिसरातल्या मुलांचं पुढचं 50 वर्षाचं भविष्य सुरक्षित राहण्यासाठी घालवतो. आणि हेच आमची काम करायची पद्धत आहे. आणि हे कार्यक्रम यासाठी घेतला जातो की हे सगळं काम करत असताना अनेक वेळेस अनेक कार्यक्रमांना यायला जमत नाही. बरेचसे लग्नही हुकले, बरेचसे घर बांधणे हुकतात, बरेचसे दहावी हुकतात, पण आम्ही कुठे फिरायला जात नसतो. हे दिवसेंदिवस मुंबईमध्ये बसून, दिल्लीमध्ये जाऊन, महाराष्ट्रामध्ये या फाईल सरकवण्यामध्ये जी मेहनत जाते. आणि तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो आणि सामंत साहेब या गोष्टीचे साक्षीदार आहेत की मी खासदार असून देखील, नामदार साहेब नामदार असून देखील आम्ही या तालुक्याच्या फायली स्वतः हातात घेऊन प्रत्येक टेबलवर सह्या करत घेऊन गेलो. तेव्हा हे प्रकल्प या ठिकाणी साक्षात्कारामध्ये झालेले आहे. हे काय आम्ही PA ला सांगितलं, कार्यकर्त्याला सांगितलं असं काम होत नाही. हे काम स्वतःच्या जिद्दीने, हा माझा परिवार आहे, माझ्या परिवाराचा मुलगा हा आनंदात राहायला पाहिजे, माझ्या परिवारातला मुलगा हा बेरोजगार नसला पाहिजे, ही भूमिका जेव्हा अंतर्मनातून येते तेव्हा अशा प्रकारचे प्रकल्प उभे राहतात. आणि मला परत एकदा या राज्यामध्ये असलेलं महायुती सरकार आणि महायुती सरकारच्या माध्यमातून उभा असलेलं आजचं हे कार्यक्रम मी परत एकदा माननीय उदय सामंत साहेबांचे, पालकमंत्री महोदयांचे आणि सर्व ज्यांचे ज्ञात अज्ञात सर्व लोकांचे ज्यांनी आज या कार्यक्रमाला यशस्वी होण्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं त्यांचे मनापासून आभार व्यक्त करेल. काही सन्माननीय मान्यवरांचं नामोल्लेख राहिला असेल, पण हा प्रवास इतका मोठा आहे की अनेक लोक राहून जातात. पण खरं वास्तविकता ही पण आहे की ज्यांचे नाव घेतले जात नाही ते देखील त्या गोष्टीचं मनाचा मोठेपणा दाखवत प्रकल्प संपूपर्यंत काम करत राहणार. ही या शिर्डीच्या पावन भूमीमध्ये निर्माण झालेली संघटना आहे, कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून असंच प्रेम, असंच कौटुंबिक जिव्हाळा आपण सगळेजण एकामेकाला ठेवावा. आपण या मतदारसंघामध्ये आणि या तालुक्यामध्ये सातत्याने गोरगरीब लोकांची सेवा आशिष साईबाबांच्या आशीर्वादाने अविरतपणे करत राहू ही ग्वाही मी आलेल्या सगळ्या मान्यवरांना देतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात,
सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझा प्रास्ताविक संपवतो. मातून संस्थेसाठी शिर्डी औद्योगिक वसाहतीत प्लॉट क्रमांक AM6 येथे 10,000 स्क्वेअर मीटर म्हणजेच 2.5 एकर इतकी जागा नवीन शासकीय इमारत आणि कार्यशाळा बांधण्यासाठी उपलब्ध झाली आहे. तसेच राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री माननीय नामदार श्री मंगल प्रभातजी लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली या नवीन इमारतीचे सरकारकडून एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. श्री सद्गुरु नारायण गिरीजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राहता ही संस्था सध्या राहता शहरातील डॉक्टर KY गाडेकर विद्यालयाच्या तळमजल्यावरील जागे भाडे तत्वावर सुरू आहे. सध्या येथे कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट अर्थात COPA हा एकमेव ट्रेड आता पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या अथक परिश्रमामुळे हे परिसर प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे. येत्या काळात हे शहर अहिल्यानगर जिल्ह्यातील शैक्षणिक औद्योगिक केंद्र म्हणून नावलौकिक मिळवेल. या प्रकल्पामुळे शिर्डीच्या तरुणांना स्वप्ने साकारण्याची संधी मिळेल आणि विखे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीचा विकास नवा इतिहास रचेल. मी विनंती करतो पुन्हा दोन्ही मंत्री महोदयांना की केंद्राच्या भूमिपूजनासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ज्यांनी सूत्रसंचालन केलं, ज्यांनी प्रास्ताविक केलं आणि ज्यांनी ह्या सगळ्याचा पाठपुरावा केला, ते माजी खासदार आणि 2029चे भावी खासदार आदरणीय सुजयदादा, विधिमंडळातील आमचे सहकारी अमोलजी खताळ, गोरखजी खाडीलकर, संजीव कुमारजी, कैलाशबाबू कोते, प्रीतम गांजेवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले MIDCचे सर्व अधिकारी, सर्व सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, सुजयदादा मगासपासून पालकमंत्री महोदयांना आणि मला श्रेय देत आहेत, पण मी आवर्जून सांगतो, खासदार असताना या दोन्ही कामासाठी सुजयदादा माझ्याकडे इतक्या वेळा आलेले आहेत की मी देखील माझ्या मतदारसंघामध्ये कधीही एवढा पाठपुरावा केला नाही. आणि आताचे खासदार एकदाही आले नाही. म्हणूनच मग मी म्हटलं की कार्यक्षमपणानं काम करणारी व्यक्ती ज्यावेळी आपल्याबरोबर असते त्याची किंमत आपल्याला कालांतरानं कळते. आज 196 कोटी रुपये असतील, 8.5 कोटी रुपये असतील, हे सगळे पैसे आणण्यामध्ये नक्की विखे पाटील साहेबांचं मार्गदर्शन नक्कीच आहे. पण या सगळ्याचा खऱ्या अर्थानं जर पाठपुरावा कोणी केला असेल तर सुजय दादानी केला, हे देखील मला मनापासून सांगितलं पाहिजे. आणि सुजयदादांची काम करण्याची जी पद्धत आहे, मला असं वाटतं की अमोलजी तुम्ही देखील त्यांच्या सानिध्यामध्ये काम करता, बरोबर ना? म्हणून सुजयदादा मगाशी एक उदाहरण दिलं त्यांच्या बाबतीत, तेच तुमच्या बाबतीत देतो की मी विशालगडावर एकदा गेलो होतो. मला जळू माहीत नव्हती तोपर्यंत. जळू जी असते ती मला माहीत नव्हती. जळुवा असा एक प्रकार आहे की चावल्यानंतर त्याला तोडूनच बाजूला काढावी लागते. आणि ते तोपर्यंत विशालगडला जोपर्यंत मी जात नव्हतो तोपर्यंत मला माहीत नव्हतं की जळू हा प्रकार काय आहे. पण अमोलचा पाठपुरावा करण्याचा जो काही प्रकार आहे, ते गाडी देताना सांगत होते की मी सुजयदादांकडून शिकलो. मगासपर्यंत संगमनेरला मला असं वाटत होतं की ती छोटी जळू आहे. मोठी जळू जी आहे ती सुजयदादांच्या रूपानं आहे. म्हणजे एकदा कामाचा पाठपुरावा करायचं ठरवलं की मंत्र्यानं बाहेर जा म्हणून जरी सांगितलं तरी जायचं नाही, मंत्र्याकडनं काम करूनच न्यायचं. ही भूमिका मी 2-3 वर्षामध्ये त्यांच्याकडे बघितली. म्हणूनच ही कामं आम्ही पूर्ण करू शकलो. खऱ्या अर्थानं श्रेय जे आहे ते त्यांचं आहे.
आणि ते आम्हाला श्रेय देत आहेत, हा त्यांचा मनापासूनचा मोठेपणा आहे. प्रीतम या ठिकाणी उपस्थित आहे. प्रीतमचं नाव ज्यावेळी मी विखे पाटील साहेबांकडे घेतलं आणि सुजयजी मी विसरून गेलो, आणि तुम्हाला आठवत असेल की दुसऱ्या दिवशी माझा आणि तुमचा फोन झाला, तुम्ही मला फोन केला. म्हणजे काम करण्याची पद्धत काय, माझं विखे पाटील साहेबांचं बोलणं झालं, सुजय दादाचा दुसऱ्या दिवशी मला काय म्हणून फोन आला की ऑलरेडी माझं प्रीतमशी बोलणं झालेलं आहे, तुम्ही फक्त 30 कोटी रुपये मंजूर करा. माझी MIDC, मी मंत्री, मी उद्योग मंत्री. पण हे काम करण्याची जी पद्धत आहे हक्कानं, त्यांनी काय स्वतःसाठी ताजमहाल बांधला नाही, स्वतःसाठी काय मागितलं नाही. तर शिर्डीसारख्या पवित्र ठिकाणी साईबाबांच्या आशीर्वादानं आपण सगळे ज्यावेळी सामाजिक कामामध्ये व्यस्त असतो त्यावेळी पुढच्या पिढीचं देखील अस्तित्व हे टिकलं पाहिजे, ते देखील शिक्षणाच्या दृष्टीनं आहे त्याच्यापेक्षा पुढे गेले पाहिजेत, ही भावना डोळ्यासमोर ठेवून सुजयदादांनी हा प्रकल्प आणण्याचा निश्चय केला आणि आज त्याला मुहूर्त स्वरूप येत आहे. शेवटी राजकारणामध्ये चढ उतार असतात, पण आज सगळ्या तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना सुजयदादा कळलं असेल की आपण केवढी मोठी चूक केली आहे. आज ज्या भूमिकेमध्ये ते वावरतात, आज देखील कार्यकर्त्यासारखे वावरत आहेत. मी ज्यावेळी विखे पाटील साहेबांबरोबर गाडीतनं उतरलो आणि त्यांना विचारलं, मी चेष्टा केली त्यांची की सकाळपासून तुमच्या दर्शनासाठी मी आसुसलेलो होतो, तुम्ही मला दर्शन दिलं नाही. त्याच्यावर त्यांनी काय सांगितलं की कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मी होतो. म्हणजे जरी ते विखे पाटील साहेबांचे चिरंजीव असले, जरी खासदार म्हणून त्यांनी काम केलेलं असलं, आज सत्ता त्यांच्या घरामध्ये असली तरी देखील सुजयदादा कार्यकर्ता म्हणून काम करतात, ही नोंद आपण सगळ्यांनी केली पाहिजे. आज मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित आहेत. हे कौशल्य विकास केंद्र टाटांकडनं आम्हाला कशा पद्धतीने मिळालं याचा उल्लेख मला आज या ठिकाणी केला पाहिजे. प्रीतमला माहिती आहे की ही सगळी सेंटर व्हायच्या अगोदरपासून मला रतन टाटा साहेबांना भेटायचं आहे, मला रतन टाटा साहेबांना भेटायचं म्हणून मी अनेकांना सांगितलं. अनेकांना सांगितल्यानंतर मला काही यश आलं नाही, तर मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2022ला एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आम्ही सगळे गुवाहाटीला गेलो होतो. जाताना मी उच्च तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि गुवाहाटीवरून येताना मी राज्याचा उद्योग मंत्री झालेलो होतो. पण उद्योग मंत्री झाल्यानंतर आता रतन टाटा साहेबांना कसं भेटायचं, म्हणून विखे पाटील साहेब, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आणि देवेंद्रजींना मी एक संकल्पना सांगितली की देशातला पहिला उद्योगरत्न पुरस्कार जो राज्यामार्फत दिला जाईल तो आपण रतन टाटा साहेबांना देऊया का, असं दोघांना विचारल्यानंतर पुढच्या 2 तासामध्ये दोघांनी पत्र तयार केली. आणि पत्र तयार केल्यानंतर माझं स्वप्न पूर्ण होणार होतं, कारण मी रतन टाटांना भेटणार होतो. आणि ते पत्र घेऊन मी रतन टाटा साहेबांना भेटायला गेलो. माणसामध्ये नम्रता किती असते मी विद्यार्थ्यांसाठी सांगतो की रतन टाटांना जी कोण व्यक्ती भेटायची त्यांच्याशी ते बोलताना बॉस म्हणून बोलायचे. आमची चर्चा झाली, त्यांनी तो उद्योगरत्न पुरस्कार स्वीकारला आणि उठता उठता मी सांगितलं की आपण CSR मधनं माझ्या मतदारसंघामध्ये जर काही मदत केली, तर महाराष्ट्र असं म्हटलं नव्हतं मी, माझ्या मतदारसंघामध्ये जर मदत केली तर बरं होईल. त्यावेळी त्यांनी एकच शब्द दिला होता की नक्की कौशल्य विकासासाठी आम्ही काहीतरी करू. त्याच्यानंतर उद्योगरत्न पुरस्कार झाला. दुर्दैवानं काही गोष्टी घडल्या तुम्हाला माहिती आहेत. आज रतन टाटा आपल्यामध्ये हयात नाही आहे, पण टाटा टीमचं अभिनंदन का केलं पाहिजे, तर मी काही जिल्ह्यांची नावं टाकली होती. त्यात पहिला जिल्हा माझा होता रत्नागिरी, त्याच्यानंतर अशी सगळी जिल्ह्यांची नावं होती. आणि मला विखे पाटील साहेब फोन आला की टाटांच्या टीमकडनं पहिलं जे कौशल्य विकास केंद्र मंजूर झालंय ते गडचिरोलीमध्ये मंजूर झालं. मी धसकाच घेतला, म्हटलं मागितलं होतं रत्नागिरीला, झालं गडचिरोलीला. आता आपला क्लेम गेला, त्याच्यामुळं गडचिरोलीचं जे काय असेल ते आपण करू आणि शांत बसू. गडचिरोलीचं केंद्र सुरू झालं. प्रीतमला मी सांगितलं, प्रीतम पुन्हा एकदा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आणि हा पाठपुरावा करत असताना विद्यार्थ्यांना, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी CSR मधनं फक्त मागितले होते 50 कोटी रुपये, परंतु टाटा ग्रुपनं आपल्याला 800 कोटी रुपये CSR मधनं दिले. त्याच्यातले
हे एक स्किल सेंटर आज या शिर्डीमध्ये निर्माण होत आहे. आणि नक्कीच मला देखील अभिमान आहे की भविष्याच्या राजकीय कालावधीमध्ये जेव्हा या स्किल सेंटरचा उल्लेख होईल तेव्हा एवढंच भाग्य माझ्या नशिबी असेल की ज्यावेळी हे स्किल सेंटर झालं त्यावेळी राज्याचा उद्योगमंत्री माझ्यासारखा रत्नागिरीचा एक आमदार होता, रत्नागिरी जिल्ह्यात आलेला एक कार्यकर्ता होता, याच्यासारखं दुसरं समाधान असू शकत नाही. मगाशी सुजयदादांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की राज्याचा उद्योगमंत्री म्हणून जेव्हा आपण उद्योग आणण्याचा प्रयत्न करतो, इंडस्ट्री आणण्याचा प्रयत्न करतो, आम्ही दावोस सारख्या ठिकाणी जाऊन MOU करतो, त्याच्यातनं जी उद्योगांची निर्मिती होते त्याच्यातनं देखील बेरोजगारी दूर व्हायला मदत होणार आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की ज्यावेळी शिर्डीच्या 600 एकर MIDC मध्ये विविध तऱ्हेचे कारखाने येतील त्यांना दुसरीकडे जायची आवश्यकता नाही. या स्किल सेंटरमधनं शिकून बाहेर पडलेली सगळी मुलं ही शिर्डीच्या कारखान्यांमध्ये नोकरीला लागतील एवढ्या ताकदीचं हे स्किल सेंटर आहे. ITIचा देखील नवीन इमारत बांधण्याचा आपण संकल्प केलाय. पण हा संकल्प करत असताना मला इथल्या सगळ्या ग्रामस्थांना, कार्यकर्त्यांना आणि उपस्थित मंडळींना एक विनंती करायची आहे. हे काम एवढं मोठं आहे. रस्त्याचं काम आपण समजू शकतो, रस्त्याला खड्डे पडले ते भरण्यासाठी आपण सरकारमध्ये भांडू शकतो, पण भावी पिढीच्या आयुष्याला खड्डा पडू नये, शैक्षणिक आयुष्याला खड्डा पडू नये ही तजवीज आज विखे पाटील कुटुंबियांनी केली, याची नोंद देखील आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. आज मी संगमनेरला देखील होतो विखे पाटील साहेबांसोबत कार्यक्रमाला. मी तिथे देखील अमोलजींचा उल्लेख करताना सांगितलं, कारण तिथे मला व्यासपीठावर कळलं की लोक कलाकारांचा पहिल्यांदा संगमनेरमध्ये सत्कार होतोय. त्यावेळी मी सांगितलं की ही चूक संगमनेर वासियांची नाही, ही तत्कालीन लोकप्रतिनिधींची चूक आहे, ज्यांच्या मनामध्ये सर्वांच्या समोर लोकांचा सन्मान करण्याची प्रवृत्ती नसते, लोक कलाकारांचा सन्मान करण्याची प्रवृत्ती नसते, ते लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही. हे संगमनेरला देखील तिथल्या लोकांनी दाखवून दिलं आणि अमोल सारख्या आमच्या एका सहकार्याला विधानसभेमध्ये पाठवलं. ही शिकवण शेवटी विखे पाटलांचीच आहे. आणि यासाठी आपण सगळ्यांनी कुठंतरी हा विचार केला पाहिजे की ज्या ताकदीनं विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आज निधी या ठिकाणी उपलब्ध होतोय, MIDC होते, आणि सुजयजी मी काहीच मेहरबानी केली नाही, मी खरं सांगतो. मला आठवतं या राज्याचं एकमेव महसूल मंत्री म्हणून धाडसी नेतृत्व जर कोण होतं तर विखे पाटील साहेबांच्या तोंडावर सांगत नाही, विखे पाटील साहेब. अनेक वर्ष अनेक उद्योगमंत्री जमिनीसाठी धडपडत होते, आम्हाला जमीन द्या, आम्हाला जमीन द्या. पण विखे पाटील साहेबांकडे एकच मिटिंग झाली आणि जवळजवळ 1200 एकर जमीन ही त्यांच्या विभागाची मोफत MIDCला मिळाली. म्हणूनच हे सगळं उभं राहू शकतंय हे देखील प्रांजळपणाने सांगितलं पाहिजे. आज सरकार म्हणून काम करत असताना भले मी निर्णय घेतले असतील, परंतु विखे पाटील साहेबांनी जर जमीनच दिली नसती तर हा सुवर्णयोग कोणाच्याही नशिबामध्ये आला नसता. त्याच्यामुळे श्रेय जे काय, कारण माझ्यासारखा कार्यकर्ता असं मानणार आहे की ज्याचं श्रेय आहे ते श्रेय त्याला मिळालं पाहिजे. 30 कोटी रुपये मी दिले असतील, 2 एकर जागा मी दिली असेल, 1 एकर जागा मी दिली असेल, परंतु ही सगळी जागा जर विखे पाटील साहेबांनी MIDCलाच दिली नसती तर मी जागा ही तुम्हाला देऊ शकलो नसतो. त्याच्यामुळे ही जागा मला मिळाल्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याने ही जागा देण्याचं देखील धाडस केलं. आज आपण उद्योजकांच्या बाबतीमध्ये बोलतो, उद्योगाच्या बाबतीमध्ये बोलतो, अनेक लोक टीका टिप्पणी करतात, पण अभिमानानं मला सांगायचं आहे की आज महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये 1 नंबरला आहे. हा सर्वे माझा नाही, हा सर्वे विखे पाटील साहेबांनी केलेला नाही, हा सर्वे शासनाने केलेला नाही, तर हा सर्वे RBIने केलेला आहे. RBIनं सलग 3 वर्ष जो सर्वे केला त्याच्यामध्ये महायुतीच्या सरकारच्या कामामुळं मग देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही परकीय गुंतवणूक आणण्यामध्ये 1 नंबरला ठरलो. पण तेच आपण जर 3.5 वर्षापूर्वी बघितलं तर हा महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये 3 नंबरला होता. आता त्यावेळी मुख्यमंत्री कोण होतं, काय होतं याच्यावर मला चर्चा करायची नाही, पण उद्योजकांना ताकद देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महायुतीच्या सरकारनं केलं. म्हणूनच आज मोठे प्रकल्प या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येत आहेत. ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दावोसला गेलो होतो त्यावेळी 15 लाखाचे MOU, म्हणजे देशातलं रेकॉर्ड आम्ही केलं. 15 लाखाचे MOU
आम्ही उद्योजकांबरोबर केले आणि त्याच्यातल्या 80% उद्योजकांची अंमलबजावणी आज या महाराष्ट्रामध्ये होते. मी विद्यार्थ्यांच्या एक माहितीसाठी सांगतो आणि कार्यकर्त्यांच्या देखील माहितीसाठी सांगतो. मी माझ्या शालेय जीवनापासून गडचिरोली हा जिल्हा म्हटला की जे तुमच्या डोळ्यासमोर येतं तेच माझ्या डोळ्यासमोर यायचं. गडचिरोली जिल्हा म्हणजे नक्षलवादी जिल्हा. पण आज जर तुम्ही गडचिरोलीमध्ये गेला तर त्या जिल्ह्याचं नाव आता नक्षलवादी म्हणून नाही तर उद्योग नगरी गडचिरोली जिल्हा म्हणून घेतलं जातं. 1 लाख कोटीची स्टीलमधली देशातली सगळ्यात जास्त गुंतवणूक जर कुठं होत असेल तर ती गडचिरोलीमध्ये होते. ही ताकद महायुतीच्या सरकारची आहे. ज्या पद्धतीनं शिर्डी MIDC मध्ये मला असं वाटतं की निबेंचा डिफेन्सचा देखील प्रकल्प येतोय, त्याच्यातनं देखील अनेकांना रोजगार मिळेल. मगाशी संगमनेरमध्ये देखील MIDC करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. तिथं देखील चांगले चांगले उद्योग येतील. पण हे सगळे उद्योग आल्यानंतर ते उद्योग तसेच्या तसे टिकले पाहिजेत यासाठी आपण चांगल्या पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे. मी माझ्या अधिकाऱ्यांना देखील अनेक वेळा विखे पाटील साहेब सांगतो, 2च गोष्टीवरनं लॉ अँड ऑर्डर होते. पहिली गोष्ट, शेतकऱ्यांची जमीन जेव्हा MIDC घेत असते त्यावेळी शेतकऱ्यांना आपण चांगला दर देत नाही म्हणून लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न उभा राहतो. आणि शेतकऱ्यांनी जमीन दिली त्याच्यावर प्रकल्प आला की स्थानिकांना रोजगार मिळत नाही म्हणून लॉ अँड ऑर्डर होते. त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनी देखील अगदी प्रामाणिकपणानं ज्या वेळी उद्योजक येतील त्यावेळी त्यांच्याकडनं 80% प्राधान्य हे स्थानिकांनाच मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून सुजयदादांचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल. आणि अधिकाऱ्यांनी आमच्या पुढे जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे. अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी आपल्याला इंडस्ट्री आणायची आहे, इंडस्ट्रीला परवानग्या द्यायच्या आहेत, विखे पाटील साहेब त्याच्यासाठी देखील आता मैत्री पोर्टल आपण केलं. त्याच्यामुळे कोणाला कुठं जायची आवश्यकताच नाही. त्या पोर्टलवर परवानगी मागितल्यानंतर 30 दिवसाच्या आत विविध खात्यांच्या परवानग्या या उद्योजकांना मिळतात आणि 30 दिवसाच्या आत जर ही परवानगी मिळाली नाही तर सगळ्या परवानग्याचे अधिकार हे विकास आयुक्तांना येतात आणि पुढच्या 8 दिवसामध्ये आम्ही सगळ्या परवानग्या देऊन टाकतो. हा देशातला पहिला नियम जर कुठे केला असेल मैत्री पोर्टलच्या माध्यमातून तर तो महाराष्ट्रामध्ये केलाय. त्याच्यामुळे पारदर्शकता देखील आणण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न हा उद्योग विभागाकडनं केला जातोय. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी आता आपल्या मित्रमैत्रिणींना सांगितलं पाहिजे 2026ला आपल्याकडे स्किल सेंटर होईल. आता आपल्याला अन्य ठिकाणी जायची आवश्यकता नाही, दुसरीकडे जाऊन शिकायची आवश्यकता नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन शिकायची आवश्यकता नाही. या शिर्डीच्या पवित्र भूमीमध्ये देखील आता 7,000 विद्यार्थ्यांना शिकवणारं स्किल सेंटर MIDC आणि टाटांच्या माध्यमातून होतंय. आपण तिथं शिकलं पाहिजे आणि शिर्डीमध्ये होणाऱ्या कारखान्यामध्ये आपण नोकरी केली पाहिजे. ही भूमिका आता इथल्या विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. उद्योगामुळे काय कायापालट होतो हे माझ्यापेक्षा विखे पाटील साहेबांना माहिती आहे. एक साधं उदाहरण फक्त माझ्या मतदारसंघाचं देतो साहेब. जेम्स अँड ज्वेलरीचा प्रकल्प हा गुजरातला गेला म्हणून काही लोकांनी टाहो फोडला होता, काही लोकांनी बोंबाबोंब केली होती, पण कुठेही गेला नाही. तो सिप्सलाच आहे. पण त्याचं एक्सपान्शन करण्याचं काम हे त्या सगळ्या सहकार्याने नवी मुंबईमध्ये केलं आणि नवी मुंबईमध्ये 21 एकरमध्ये देशातला सगळ्यात मोठा जेम्स अँड ज्वेलरीचा पार्क हा नवी मुंबईमध्ये आपण उभा करतोय. मी त्यांना एकच विनंती केली होती की हे सगळं करत असताना ह्याचं एक ट्रेनिंग सेंटर तुम्ही रत्नागिरीमध्ये काढा. त्यांनी ट्रेनिंग सेंटर रत्नागिरीमध्ये काढलं. 20ची बॅच ही शिकवायला सुरुवात केली. पहिली बॅच 17 मुलांची बाहेर पडली. 17 पैकी 17 मुलं जेम्स अँड ज्वेलरीमध्ये नोकरीला लागले. त्यांचा पगार 40,000पासून 2.5 लाखापर्यंत आहे. माझी ती अजून एक विनंती आहे, याला धरून आपण त्याची एक बैठक घेऊ आणि जेम्स अँड ज्वेलरीचं सेंटर ट्रेनिंग सेंटर तुम्ही या अहिल्यानगरमध्ये सुरू करावं. त्याच्या एवढे जास्त पगार कुठच्याच इंडस्ट्रीमध्ये आता नाही. नुसती घोषणा करून टाका असं ते म्हटले नाही, शिर्डीमध्ये घोषणा करून टाका. म्हणजे साईबाबांच्या साक्षीने घोषणा करा म्हणजे तुम्हाला पूर्ण करावीच लागेल. म्हणजे किती लक्ष असतं आणि काय आपल्याकडे आणायचं हे कसं पटकन समजतं हे तुमच्या लक्षात आलं असेल. पण मी आज तुम्हाला सुजयदादा शब्द देतो की पुढच्या आठवड्यात किंवा 15 दिवसामध्ये किरीट शाह म्हणून जे जेम्स अँड ज्वेलरीचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर बैठकीचं आयोजन करू आणि तशा पद्धतीचं एक सेंटर ते आपण शिर्डीमध्ये
हे म्हणजे आश्वासन म्हणून सांगत नाही, कारण त्यांना लाखो लोक लागणार आहेत. नवी मुंबईमध्ये नोकरीला लाखो लोक लागणार आहेत आणि ते 2.5 लाखापर्यंतचा पगार द्यायला जर तयार असतील तर आपल्या मुलांनी ही कला शिकली पाहिजे. आपल्या मुलांनी ही कला शिकून त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे आणि नोकरी करता करता जसं सिप्समध्ये जेम्स अँड ज्वेलरीचे मालक काही लोक बनलेले आहेत तसंच शिर्डीतली मुलं देखील मालक बनली पाहिजेत. यासाठी आपण नक्की उपक्रम हा शिर्डीमध्ये सुरू करू. हा उद्योग मंत्री या नात्याने मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो आणि तो अंमलात देखील आणू. या सगळ्या गोष्टी करत असताना आपण उद्योग आणू, स्किल सेंटर उभी करू, नवीन नवीन प्रकल्प आणू. पण हे नवीन नवीन प्रकल्प आणल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गेलं पाहिजे, आपण शिकून गेलं पाहिजे. ही भूमिका स्थानिकांची असली पाहिजे. ज्यावेळी आपल्याकडचे कर्मचारी मिळत नाहीत, जेव्हा आपल्याकडचे नोकरदार मिळत नाहीत, त्यावेळी त्या कंपनीच्या लोकांना बाहेरनं लोक आणावे लागतात आणि ती बाहेरनं लोक जर आणायची नसतील तर आपलीच मुलं स्किल सेंटरमध्ये शिकली पाहिजेत, आपलीच मुलं त्याच्यामध्ये ट्रेन झाली पाहिजेत आणि आपली मुलं जी ट्रेन झालेली आहेत ती तिथं नोकरीला लागली पाहिजेत. ही भूमिका भविष्यामधल्या आपल्या महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना घ्यावी लागतील. आणि यासाठीच उद्योग मंत्री या नात्यानं जे जे काही माझं सहकार्य लागेल ते नक्कीच इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मिळणार आहे. पण आजपासून आपण मिशन राबवूया की भविष्यामध्ये जेवढे कारखाने येतील त्या कारखान्यामधल्या 80% नोकरीवर आमचाच हक्क राहील. आम्ही शिकलेलो आहोत, आम्ही स्किल घेऊन बाहेर पडलेलो आहोत. हे जर आपण ठरवलं तर कुठेही अडचण येणार नाही. ही देखील विनंती इथल्या सगळ्या मंडळींना करतो. आज विखे पाटील साहेबांबरोबर सकाळपासूनच कार्यक्रमाला आहे. त्यांच्याशी चर्चा करत असताना, त्यांच्याशी बोलत असताना नक्कीच मार्गदर्शन मिळतं. मला असं वाटतं की 1995 सालाच्या मंत्रिमंडळामध्ये देखील विखे पाटील साहेब होते. साहेब तेव्हा मी राजकारणामध्ये पण नव्हतो. त्याच्यामुळे आम्ही राजकारणात यायच्या अगोदरपासून, म्हणजे मला असं वाटतं की आमचं जेवढं वय आहे तेवढं तुम्हाला राजकारणात दिवस झालेले आहेत. पण अशा व्यक्तीच्या बाजूला बसून कार्यक्रम करता येणं हे देखील मी माझं परमभाग्य समजतो. आणि हे सगळं श्रेय मी माझे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांना देतो. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी जर मला उद्योगमंत्री केलं नसतं तर जागा देण्याचा काही प्रश्न झाला नसता आणि सुजय दादाने काय मला बोलवलं पण नसतं. तिसरं कुठचं खातं माझ्याकडे असतं तर. आणि म्हणून मला सगळ्यांना एवढीच विनंती करायची की आपल्या जिल्ह्यामधलं नेतृत्व हे आमच्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे माझे फोटो ज्यावेळी विखे पाटील साहेबांबरोबर माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी बघितले सुजय दादा, तरी त्यांनी माझं अभिनंदन केलं. आणि त्या ग्रुपवर मी बघतोय की आपला रत्नागिरीचा आमदार, आपला पालकमंत्री विखे पाटील साहेबांबरोबर कार्यक्रमाला आहे. हा अभिमान रत्नागिरीतल्या माझ्या कार्यकर्त्यांना आहे. याचा अर्थ तुमचं नेतृत्व एवढं मोठं आहे हे आपण सगळ्यांनी मिळून अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केलाच असेल परंतु भविष्याच्या राजकारणामध्ये देखील अभ्यास केला पाहिजे. एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि केलेला सत्कार सुजयदादा फुकट जाणार नाही आणि त्याचा पश्चाताप होणार नाही याची देखील ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुद्धा मी नतमस्तक होतो. आणि आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील बाबांच्या नगरीमध्ये टाटा टेक्नॉलॉजी संचलित कौशल्यवर्धन या केंद्राचा भूमिपूजन समारंभ आणि शिर्डी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचाही नवीन प्रकल्पाचं भूमिपूजन ज्यांच्या शुभास्त्यात संपन्न झालं आहे त्या आपल्या राज्याचे धडाडीचे आणि कर्तव्यदक्ष लोकप्रिय उद्योगमंत्री माझे मंत्रिमंडळातील माझे सहकारी आमचे बंधू माननीय नामदार उदयजी सावंत साहेब, आपल्या संगमनेरचे लोकप्रिय आमदार माननीय अमोलजी खताळ, या सगळ्या प्रकल्पासाठी ज्यांचा विशेष पुढाकार राहिला ते डॉक्टर सुजय विखे पाटील, टाटा टेक्नॉलॉजीचे जागतिक केंद्राचे जागतिक प्रमुख माननीय सुशील कुमारजी, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे CMD माननीय प्रीतम गांजेवारजी, आपल्या साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गाडीलकरजी, त्याचप्रमाणे आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय ज्ञानेश्वरबा गोंदकर, पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय कैलास बापू पोते, अभय शेळके,
गणेश कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन प्रतापराव जाधव जगताप, भारतीय जनता पक्षाचे राहता शहराचे अध्यक्ष स्वाधीनजी गाडेकर, शिर्डी शहराचे आमचे भाजपचे अध्यक्ष मान्य रवी तात्या, त्याचप्रमाणे आपल्या MIDCचे रिजनल ऑफिसर मान्य गणेशजी राठोड, आपले प्रांताधिकारी मान्य माणिकजी आहेर, आपल्या ITI शिर्डीचे प्राचार्य मान्य अभयजी जुनाके, जिल्हा परिषदेचे ॲडिशनल CEO मान्य विजयराव मुळी, व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर बसलेले सर्व मान्यवर, सर्व उद्योग विभागाचे सर्व अधिकारी, आपले ॲडिशनल CEO साईबाबा संस्थांचे मान्य दराडे साहेब आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज बऱ्याच दिवसाच्या प्रयत्नानंतर आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे आणि आज टाटा टेक्नॉलॉजी संचलित या कौशल्यवर्धन केंद्राचं भूमिपूजन आणि आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं भूमिपूजन आज या ठिकाणी संपन्न होताना मला व्यक्तिशः या ठिकाणी आनंद होतोय आणि समाधान आहे की या सगळ्या प्रयत्नांना आज आपल्याला फळ आलेलं आहे. आणि या निमित्तानं मला खरं म्हणजे या संपूर्ण योजनेचे जे शिल्पकार आहे स्वर्गीय रतनजी टाटा, आज ते हयात नाही, परंतु एक भीष्माचार्य म्हणून आपल्या देशाच्या उद्योगाला त्यांनी जे एक दिशा दिली, त्यांच्या स्मृतीला प्रथमतः मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना अभिवादन करतो. आणि आज हा खरं म्हणजे ऐतिहासिक दिवस आपल्याला जो पाहायला मिळतोय, त्याचे खरे शिल्पकार कोणी असतील ते आपल्या राज्याचे उद्योग मंत्री माननीय उदय सामंत साहेब. खरं म्हणजे या संपूर्ण एकूण शिर्डीच्या विकासात्मक प्रक्रियेमध्ये महसूल मंत्री झाल्याच्या नंतर उद्योग आले पाहिजे अशा प्रकारची आपण भूमिका मांडत होतो. जमिनी नव्हत्या, शेतकरी जमिनी आपल्याला मिळत नाही. मोठ्या मुश्किलीने त्यावेळी मी मंत्री असताना सामंत साहेब आम्ही शिर्डी विमानतळासाठी जमीन संपादित केली, त्यावेळी लोक तयार नव्हते द्यायला. 3 जागा बदलले, दास्तागावला विमानतळ होणार, नंतर डोळ्याला विमानतळ होणार आणि मग शेवटचं काकडेला विमानतळ काढण्याचा निर्णय झाला. परंतु आज विमानतळ होत असताना मी काही पैसे साईबाबा संस्थांचे 50 कोटी रुपये दिले, तर माझ्या विरोधात गावकडे आंदोलन केलं की बाबाचा पैसा बाहेर चालला. आणि आंदोलन करणारे सुद्धा रोज विमानात तिथून शिर्डीतून आता कोणी हैदराबादला जातं, कोणी बँगलोरला जातं. वेळ लागतो लोकांना समजायला की त्या गोष्टीचं महत्त्व काय आहे. आणि त्या शिर्डीच्या विमानतळामुळे तो आपल्या औद्योगिक वस्तीला गती येणार आहे हे तुम्हाला मुद्दा या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि 500 एकर जमीन सामंत साहेब म्हणले जमिनीचं काय आहे की 500 एकर जमीन 550 एकर जमीन आपण विनामूल्य दिली MIDC. मला माननीय आपले तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं खरं अभिनंदन केलं पाहिजे आणि विद्यमान आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांचं अभिनंदन केलं पाहिजे की आपला प्रस्ताव जो MIDCला विनामूल्य देण्याचा जेव्हा महसूल खात्याने पाठवला, मंत्रिमंडळाने 1 मिनिटात तो मान्य केला. हे मला आपल्याला आवडून सांगितलं. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता घ्यावी लागेल. पण दोघांनी कुठेही त्या संदर्भात किंतु परंतु न आणता या सगळ्या जमिनीला मोफत देण्याबद्दल निर्णय झाला. नंतर आपले 600 एकर जमीन नगर MIDCला लगत आहे. MIDCला एक्सपान्शनला विस्ताराला जागा नाही. तो निर्णय आपण 600 एकर साहेब आपण घेतला. तो विनामूल्य द्यायचा निर्णय घेतला कारण नगरच्या औद्योगिकरणाला गती आली पाहिजे. त्याला सुद्धा राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. 3री जमीन जी होती बेलवंडीला श्रीगोंदा तालुक्यामध्ये, ती सुद्धा 600 एकर जमीन, ती सुद्धा MIDCला आपण विनामूल्य दिली. म्हणून महाराष्ट्राच्या औद्योगिकरणामध्ये अशा पद्धतीचा हा पहिलाच निर्णय असला पाहिजे असं माझं मत आहे. आणि तो निर्णय घ्यायचं भाग्य मला महसूल मंत्री लाभलं. पण त्यापेक्षाही औद्योगिकरणाला गती देण्याचं काम जे आज महाराष्ट्रात होत आहे, आपल्या राज्यामध्ये होत आहे, या सगळ्या माझ्या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने पाठबळ कुठे दिला असेल तर माननीय उदय साहेबांनी. ते शेवटी टीम लिडर महत्वाचा असतो. आणि मग शिर्डीच्या आपण ज्यावेळी सावळीच्या मध्ये 75 एकर जमीन पशुवैद्यकीय महाविद्यालय दिली साहेबांनी,
आज 400 कोटी रुपयाचं पशुवैद्यकीय महाविद्यालयाची इमारत आज MIDC बाजूला उभी राहतो. MIDC बाजूलाच पशुवैद्यकीय महाविद्यालय, त्याला 400 कोटी रुपये दिले. आज आमचं ॲडिशनल कलेक्टर ऑफिस उभं राहतं आपलं, त्याला 100 कोटी रुपये दिले. तिथे 1000च्या मध्ये 2 सभागृह आपण बांधतोय, त्याचं काम सुरू आहे. पायाभूत सुविधा निर्माण करताना भविष्याच्या 5-10-25 वर्षाचा विचार करून आपण या सगळ्या भागाच्या विकासासंदर्भात आपण तो विचार केलेला आहे. आणि आज त्याला अधिक पाठबळ मिळावं म्हणून आपल्या शिर्डी MIDCची आपण स्थापना केली. सुरुवातीला साहेब लोक म्हणायचे काय म्हणजे हे देणार आहे, शिर्डीमध्ये कोण येणार आहे. पण मला आपल्याला सांगायला आनंद होतोय की मान्य उदय सामंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज शिर्डीच्या MIDC मध्ये एकही प्लॉट आता खाली राहिला नाही. सगळे उद्योगांनी आपल्या जिल्ह्याचा गणेश निबे त्यांनी ते 200 एकर जमीन त्याला दिल्या MIDC. मी परत जाऊन आलो साहेब त्या ठिकाणी. जवळजवळ 12 लाख स्क्वेअर फूटची शेड उभे राहतो. 12 लाख स्क्वेअर फूट, 12 लाख फूटचं पहिल्यांदा काम चाललंय. आणि त्या ठिकाणी रंगाडे किंवा ज्या तुमच्या आर्टिलरी आहेत त्याला तोफा बनवणाऱ्या सध्याचे शेल आहेत ते तयार होत आहेत. मिसाईल त्या ठिकाणी जे आता आपण पाहतोय रोज त्याचे त्या ठिकाणी तयार होत आहे. आणखीन एक सगळी कंपनी पुढे आलेली आहे की ज्या देशामध्ये खरं रेथॉनचं IP कोणाला मिळालेलं नाही. म्हणजे कंपनी आम्हाला भेटून गेली, त्याने 100 एकर जमीन पाहिजे कुठे कारवाड करून जर दिली तर ते 2000 कोटी रुपये गुंतवायला तयार आहे. त्या ठिकाणी सुद्धा मोठा रोजगार निर्माण होण्यासाठी आमचं एस्टिमेशन असं आहे साहेब की या सगळ्या शिर्डी MIDC मध्ये या जे 2-3 प्रकल्प सुरू होत आहेत, किमान 3000 मुलांचा रोजगार निर्माण होईल अशी स्थिती आहे. आज विमानतळाचा विस्तार होतोय. आता आणखी 600 कोटी रुपये आपण शिर्डी विमानतळाचे विस्तार करता दिले. आमचा प्रयत्न असा की पुढच्या 2 वर्षामध्ये त्या विमानतळामध्ये सुद्धा MROच्या माध्यमातून तिथं 3000 मुलं लागतील असा आता प्राथमिक अंदाज आहे. आज आमची अवस्था की प्रत्येक मला भेटतो साहेबाव सहसा मग नोकरी लावला आणि मला बाबा पळून तिलाची अवस्था आहे. एवढं खर्च झेपला पाहिजे. आज गव्हर्नमेंटने 30% काही मान्य केलं खर्च. आज किती आपला 37 किती मान्य किती आहे. सरकारने फक्त पगार एकूण उत्पन्नाचे 10% फक्त पगारावर खर्च करण्याची मान्यता दिलेली आहे. नानापण किती खर्च करतो 37% करतो. रोज आम्हाला प्रश्न मुंबईत विचारले जातात साहेबांच्या संस्थांची मिटिंगच्या वेळी, हा तुमचा 40% खर्च कसा परवडणार आहे. ठीक आहे, भक्तांचा आशीर्वाद आहे, बाबांचा महिमा आहे, पैसे येतात पेटीमध्ये म्हणून चालले, पण तेच अंतिम ध्येय का आपलं. परंतु त्याच्या पुढे जर आपण ज्यावेळी MIDCचा विचार केला आणि त्याबरोबरीनं आजचं जे सेंटरचं भूमिपूजन आपण करतोय, आज मला खऱ्या अर्थानं आपल्या विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं आठवण होते की साहेब त्या आदरणीय प्रधानमंत्र्यांनी खऱ्या कौशल्य विकास कार्यक्रमाला देशभरामध्ये घेतले. तर उद्याचं भविष्य हे तरुणांच्या हाताला त्यांची क्रियाशक्ती आपण जर वाढवली नाही, ग्रॅज्युएट होतील पण क्रियाशक्ती जर हाताला नसेल, अनुभवाची त्यांना जर त्या ठिकाणी साथ नसेल तर त्यांना रोजगार निर्माण होणार नाही. त्यामुळे देशामध्ये एक मोठा कार्यक्रम कौशल्य विकास मंत्रालय स्थापन करून त्यांनी सुरू केला. आज आपल्या राज्यामध्ये सुद्धा आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण कौशल्य विकास मंत्रालय स्वतंत्र स्थापन करून मंगलप्रभाजी लोढा आमचे सहकारी मित्र आहेत त्यांना खाती जबाबदारी दिली. एक उत्तम काम राज्यामध्ये सुरू आहे. पण हे टाटा टेक्नॉलॉजी संचलित कौशल्यवर्धन केंद्राची सुरुवात आपल्या शिर्डी MIDC झाली पाहिजे. हा प्रचंड प्रयत्न मी होतो, डॉक्टर सुजय होते आणि खरं म्हणजे मला यासाठी मनापासून उदय सामंत साहेबांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी आपली विनंती मान्य केली म्हणून आपल्याला ते या ठिकाणी केंद्र सुरू करतात. वर्षाला 7,000 मुलांचं प्रशिक्षण हे केंद्रात होणार आहे. 7,000 तिथं बसणारी ITI मुलं सगळी आहेत का नाही, ITI सुद्धा झाली. आज तुमचं भविष्य केंद्रात आहे. हे आपल्याला उद्या तुमचं मला इतके मुलं भेटत आहेत. आता मी निबेंचं परवा गेल्या आठवड्यामध्ये त्याची मॅनपॉवर रिक्वायरमेंट मागवली की त्याला किती मुलं लागणार. निबेने मला 1052 लोकांची रिक्वायरमेंट वाटली. 1052. त्याच्यामध्ये माझ्या ITIच्या मित्रांना सांगायचं त्याच्यामध्ये 550 मुलं त्याला जी पाहिजे ते ITIची पाहिजे.
पुढच्या भविष्यात आपण केलेला आहे. आज आपल्या तेवढी मुलं सुद्धा नाही, 550 मुलं ITI पाहिजे. आणि मग त्या इंडस्ट्रीला कोणत्या कोर्सेस पाहिजे ते आता साहेब या टाटा टेक्नॉलॉजी पार्कमधून मिळतील. आता इंडस्ट्री डिमांड ड्रिव्हन कोर्सेस आता सुरू झाले पाहिजे. मला वाटतं ITIच्या सुद्धा अभ्यासक्रमामध्ये मूलभूत बदल करण्याची गरज आहे. तेच पारंपरिक किती वर्ष आपण शिकवणार आहे. आता काळानुरूप आपण इंडस्ट्रीची काय गरज आहे ते ओळखून सगळ्या ITIमध्ये त्या पद्धतीने मी मंगलबाबा दिवशी सुद्धा बोललो होतो की आपण आता ह्या सगळ्या फंडामेंटल कोर्सेसमध्ये बदल करण्याचा विचार केला पाहिजे. जे बेसिक कोर्स आहेत जे आहेत अभ्यासक्रम ते पाहिजेच, परंतु आज मागच्या 5 वर्षामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या इंडस्ट्रीची काय गरज आहे. आज साहेब आपल्या माध्यमातून आणि देवेंद्रजींच्या पुढाकारानं 1 लाख कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते. आज 1 लाख कोटी गुंतवणूक करणारे उद्योग राज्यामध्ये येत आहे. त्यासाठी आपल्याकडे तेवढी रोजगार क्षमता आहे का, त्या प्रकारचं स्किल मॅन पॉवर आहे का. मग ही BA झालेली MCOM झालेली मुलं जेव्हा मला भेटतात मी त्यांना सांगतो की ITI करून 6 महिन्याचा कोर्स करा, 1 वर्षाचा कोर्स पूर्ण करा. आता हे BA BCOM म्हणायचं काय भागणार, काय भविष्य नाही तुम्हाला. ITI शिवाय भविष्य नाही. पुढे ITI जायचे लोकांना कमी पण वाटायचं पुढे शिकतो ITIमध्ये काय शिकतो कोणी. ज्या मागच्या 10-15 वर्षामध्ये ITIला काही महत्व नव्हतं, आता पुढचे 10 वर्ष फक्त ITIलाच महत्व आहे. मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं. म्हणून त्या पद्धतीचं शिक्षण आपल्या मुलांनी घेतलं पाहिजे. तुमचं भविष्य खरंच उज्ज्वल आहे. आज बाबाच्या आशीर्वादाने या ठिकाणी सेंटर उभं राहिलेलं आहे. कुठं बाहेर जायची गरज नाही. प्रशिक्षण घेण्यासाठी बाहेर पुढे दाराच्या पुढं कोणत्या उद्योगामध्ये जायची आवश्यकता नाही. हे काम या ठिकाणी जे आपण करता आपल्याला हे केवळ आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नानं सगळ्यांच्या आशीर्वादानं या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला 8 वेळा आपण निवडून पाठवलं. त्यामुळे निदान आपण काहीतरी उत्तरदायित्व आपल्याला आणि कधी बाबाने आपल्या हातून चुकीचं काम होऊ दिलं नाही हे मला माझं भाग्य समजतो की ज्यामुळे आपल्याला इतकं चांगलं काम आपल्या या ठिकाणी करता आलं. आणि म्हणून मित्रांनो मी आपला अधिकचा वेळ घेत नाही, परंतु आज होणारा हा जो प्रकल्प आहे ITIची आपली नवीन इमारत होती तर स्वाधीन पण येईल आणि त्याच्या दवाखान्यामध्ये ITI सुरू होतं आपल्या इतके वर्ष कळमजल्यावर, बरोबर ना. हा ते शाळेमध्ये आज नवीन इमारत आपण जाणार 1 वर्षभरामध्ये. एक आधुनिक प्रकारचं ITI त्या ठिकाणी उभं राहतं. मला वाटतं राज्यामध्ये सगळ्यात उत्तम असा ITI आपण या ठिकाणी या औद्योगिक वर्षामध्ये उभं करतो. आणि ते ITI MIDCमध्ये उभं राहतं. म्हणजे त्या MIDCमध्ये जेवढे लागणारे उद्योग आहे त्यासाठी लागणारी जी मनुष्यबळ आहेत ती तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार होणार आहे. आणि म्हणून मला पुन्हा एकदा उदय सामंत साहेबांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्यांच्या सारखा माणूस पाहायला बिघडून फिरत राहतो. राज्यामध्ये औद्योगिक विकासाकरता इतक्या वेगानं इतक्या समर्पित भावनेनं राज्याच्या औद्योगिक विकासाकरता मला वाटत नाही की इतक्या धडाड्यानं काम करणारा कोणता मंत्री पाहिला असेल तो उदय सामंतच्या निमित्तानं आपण पाहिला. आणि निरपेक्ष भावनेनं काम करणारा एक नेता, एक कार्यकर्ता, एक मंत्री म्हणून महाराष्ट्राने नेहमीच उदय सामंत जे काय ज्या उद्योग विभागाचं काम सांभाळताना पुढे कॉन्ट्रोवर्सी नाही आली, कधी आरोप झाले नाही, कधी त्यांच्या हेतूबद्दल शंका घेतली नाही. आणि म्हणून एक केवळ अतिशय सृजनशील संयमी एका मोठ्या राजकीय पक्षाचे काही अध्यक्ष राहिलेले आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एक कार्यक्षम मंत्री म्हणून आज उदय सामंत साहेबांचं नाव घेतलं जातं. मी आपल्या सर्वांच्या वतीने साईबाबांच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन त्यांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो, अशीच राज्याच्या अधिक प्रगतीमध्ये त्यांनी त्या राज्याचा विकास करण्यामध्ये त्यांना परमेश्वराने बाबांनी शक्ती द्यावी अशी प्रार्थना करून आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. उदयजी सामंत साहेब
आपल्यामध्ये मुद्दामून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, मी त्यांचे शिर्डी शहराच्या वतीने आभार मानतो. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे साहेब ते पण ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे या निमित्तानं मी आभार मानतो. उपस्थित सर्व महिला, नागरिक आणि पुरुष, सर्व पत्रकार बंधू हे उपस्थित या निमित्तानं राहिले, यांचे मी आभार मानतो. आणि कार्यक्रम संपण्यापूर्वी राष्ट्रगीत होईल आणि नंतरच कार्यक्रम संपेल. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी जागेवर उभं राहील.